राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुख्यमंत्री पदाची इच्छा पुन्हा उफाळून आली आहे। कारण राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांचं ब्रँडिंग सुरू झाल्याचं दिसतंय। तटकरेंनी याची सुरुवात केल्यानंतर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी अजित पवारांचं नाव पुढे करायला सुरुवात केल्याचं दिसतंय। आमच्याही मनात आहेत, राज्यभरातल्या जनतेच्या मनातल्या अपेक्षा आहेत की दादा राजाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हावेत, ही आमच्या सर्वांच्याच मनातली इच्छा आहे। पण आम्ही राजकीय वास्तवात यावं। अजितदादा पवार मुख्यमंत्री होईल तोपर्यंत आता स्वस्थ आपण बसायचं नाही, या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी पुन्हा एकदा एकच वादा मुख्यमंत्री अजितदादा म्हणायला सुरुवात केल्याचं चित्र आहे। अजित पवारांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड केलाय। अजित पवार यावेळी तब्बल 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळतायत। पण असं असलं तरी अजित पवारांचं एक स्वप्न अजूनही अधुरं आहे। ते स्वप्न अर्थातच राज्याच्या मुख्यमंत्री पदाचं। पण आता हेच अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बदलाचे वारे नसले तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र तशी हवा पसरवायला सुरुवात केल्याचं चित्र आहे। कारण मागील आठवड्यात 8 दिवसात राष्ट्रवादीच्या 2 मोठ्या नेत्यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाचं ब्रँडिंग सुरू केल्याचं दिसलं। आधी तटकरे आणि आता हसन मुश्रीफांनी अजित पवारांच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली आहे। इतक्या वेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ या राज्यामध्ये कोणी घेतली असेल आणि जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम कधी मोडला जाणार नाही, तसा दादांचा उपमुख्यमंत्री पदाचा आणि अर्थसंकल्पाचा विक्रम सुद्धा कोणी म्हणणार नाही, याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका आणण्याचं काय कारण नाही। पण याचा अर्थ आम्ही तेवढा पुरता सीमित आहोत का नाही? आमच्याही मनात आहेत, राज्यभरातल्या जनतेच्या मनातल्या अपेक्षा आहेत की दादा राजाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हावेत, ही आमच्या सर्वांच्याच मनातली इच्छा आहे। पण आम्ही राजकीय वास्तवात यावं। आपल्या शब्दाचा पक्का, प्रशासनावर प्रचंड पकड आणि विकासासाठी सातत्याने ध्यास घेणारा शब्दाचा पक्का आणि सातत्याने जनतेच्या मागे राहणारं असं अजितदादा पवारांचं व्यक्तिमत्व आहे। बंधू भगिनींनो, त्यांना फार मोठं भविष्य आहे, ज्याचा संकल्प निशिकांत पाटलांनी केला की आपण भविष्यामध्ये कुठलाही पक्ष आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे स्वप्न बघतो। अजितदादा पवार मुख्यमंत्री होईल तोपर्यंत आता स्वस्थ आपण बसायचं नाही। राष्ट्रवादीच्या या इच्छाशक्तीवर विरोधकांसह मित्रांनी सुद्धा चिमटे काढल्याचं दिसतंय। माझ्या शुभेच्छा आहेत हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याला आणि अजित पवारांच्या पुढल्या कारकिर्दीला आमच्या शुभेच्छा आहेत। अजित पवार विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री झाले, विक्रमी वेळा। त्यांचा विक्रम देशामध्ये कोणालाही तोडता येणार नाही आणि अजित पवार यांच्यासारखा सक्षम नेता हा या राज्याचा मुख्यमंत्री होणार असेल तर आम्हाला दुःख होण्याचं कारण नाही। हसन मुश्रीफ आणि त्यांच्या लोकांनी प्रयत्न करत राहावं। अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असं हसन मुश्रीफ म्हणाले, काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे सुद्धा म्हणाले। प्रत्येकाला त्यांच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं वाटते, त्यात काही गैर नाही। खरं तर मागच्या पंचवार्षिकमध्ये अजित पवारांनी 3ही सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। एकाच पंचवार्षिकमध्ये 3 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजितदादा पहिले नेते ठरले। आधी आघाडी आणि आता महायुतीतही अजित पवार सीएम इन वेटिंग आहेत। पण अशातच पुन्हा एकदा अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या वावड्या उठू लागल्यात। पण असं असलं तरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवार मुख्यमंत्री कसे होणार? अजित पवार मुख्यमंत्री होणार तर मग फडणवीस कुठे जाणार? महायुतीच्या अंतर्गत तशा काही हालचाली सुरू झाल्यात की काय? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सध्या तरी कुणी देणार नाही, त्यामुळे या उत्तरांसाठी पुढचे काही दिवस तरी वाट पाहावीच लागणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।